खरीपाच्या पेरणीचा हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. मात्र बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं जात नसल्याच्या तक्रारी ज्या आहेत ते शेतकऱ्यांकडून केल्या जातात. मी सध्या परभणीच्या मध्यवर्ती बँक समोर आहे. खरं तर ही बँक म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक आधार असतो. मात्र या बँकेकडूनही देखील कर्ज मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत. कुठले आहेत काका तुम्ही? ब्राह्मणगावची बरं, कशासाठी आले होते पीक बँकेमध्ये? कर्जासाठी. बरं. बँक उभा चावत देत नाही आणि सुरू झालं नाही म्हणजे पीक कर्ज. आता पेरणी कशा कोणा जीवा करायचं आहे मला सांगा. मुख्यमंत्री म्हणते कर्ज आमच्याकडे ₹1 कर्ज नाही पण तरी देत नाही बँक कर्ज. काय म्हणतात बँकमध्ये गेल्याच्या नंतर? आणि सुरू झालं नाही म्हणजे पीक कर्ज. आता कधी होणार काय माहित. किती दिवसापासून फेऱ्या मारताय? 1 महिना झाला चक्रा मारला. आता पेरणी तर जवळ आली आहे पेरणी आता आलेली ते पेरणी पाऊस पडला पेरणी करायला लागते ना. ना. मग आता खता बियाण्यांची सोय झाली का? नाही काय सोय होईना का एका सावकाराकडे जायला लागेल छान लागतील पैशाच्याकडून. बँक तर काय देत नाही. आणि आमच्यासाठी बँक आहे ही मध्यवर्ती बँक शेतकऱ्यासाठी बँक आहे. इथे बँक कधी कर्ज देतच नाही. ₹1 देत नाही कर्ज. आमच्याकडे पहिलेच कर्ज नाही. कर्ज नसून बी बँक कर्ज पैसे देत नाही पेरणीसाठी. अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या. आणखीन काही शेतकरी आहेत आपल्यासोबत. तुम्हाला काय अडचण येते? आम्ही कोरोना काळातली कर्ज घेतलेली ते थकबाकीमध्ये आहे. सरकार म्हणते कर्ज माफ झालेलं आहे, पण बँकाकडे गेला बँक म्हणते आम्हाला वरून आदेश आला नाही. आता पेरणीचा दिवस आहे, पैसे नाहीत, बँक दारात उभं राहत नाहीये, उभं राहू देत नाहीये. मग हे पेरणी करायची कुठून? मग आपल्याला सावकाराकडे गेल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं. आणि हे सरकार म्हणते तर कर्ज माफ झालेले. पैशाची खूप अडचण असल्यामुळे आज नगदी पेरणीचे दिवस आहेत ना, आमचे जो पैसे नाहीत पेरायला. आता मग सावकाराकडे गेल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे. मग आता पेरणी करायची कशी? सावकाराकडे जाऊ, सावकाराकडून 5-6% पैसे घेतल्याशिवाय पर्यायच नाही त्याला. मागणी काय तुमची आता? सरकारनं ताबडतोब म्हणजे जास्त म्हणजे अटी शर्ती न टाकता ताबडतोब 2-3 दिवसात शेतकऱ्याला पैसे जमा करण्यात यावे आणि शेतकऱ्याला ताबडतोब कर्ज भेटावं, म्हणजे पेरणीला सोपं होऊन जाईल. नाहीतर ते अजून 1 महिना लागायचा त्याला. अटी शर्ती म्हणल्या थंब द्या हे द्या, पेरणी करायची कुठून? बघतोय की शेतकऱ्यांना यावर्षी परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 1581 कोटीची तरतूद जी आहे ते पीक कर्जाची केली. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्ज मिळत नसल्याच्या अडचणी आहेत. आपल्यासोबत आणखीन काही जण आहेत. काय अडचणी येत आहेत? मुळामध्ये शेतकऱ्यांना सरकार मूर्खत काढण्याचं काम करत आहे. जिथं मी परत तेच म्हणतोय की ज्या लॉकडाऊनमध्ये GDP फक्त शेतकऱ्यांमध्ये देशाचा वाचला, आज आपल्यासमोर आलेलं संकट आहे. खताचा तुटवडा आहे, त्यात लिंकिंग आहे, बोगस बियाणाचा विषय आहे. शेतकरी अक्षरशः हुरपळून निघाला आहे आणि याबाबत अत्यंत जाचकाठी अशा ह्या कर्जमाफी लावलेल्या आहेत. आणि बँकांचा विषय एवढाच आहे की कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी नसून बँकांसाठी. बँकाकडे पैसा आला तरच ते शेतकऱ्याला देतील. आपण पश्चिम महाराष्ट्रात उदाहरण पाहिलं, तिथं पेरणीपूर्व कर्ज पूर्ण पीक कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात पडते. आपल्या इथं अशी अवस्था आहे. किमान आपल्या इथले झोपलेले लीडर असतील किंवा शासन असेल, फडणवीस साहेब असाल, देशाचं केंद्राचं धोरण असेल, ह्यांनी हे आकडावारीचा खेळ न करता सरळ स्पष्टपणे एक डॅमेज कंट्रोल म्हणा किंवा एक तातडीचा निधी म्हणून शेतकऱ्यांना एकरी किमान 20 ते 20,000 रुपये तरी हे खात्यात वर्ग करावे, जेणेकरून शेतकरी हा पीक पेरणी करू शकेल, व्यवस्थित आपलं पुढच्या उत्पन्नाचं पाहू शकेल. आणि शेतकरी समृद्ध झाला तर ज्या शेतकऱ्यांना देशाला थांबवलंय, वाचवलंय, आज ते शेतकरी तुम्ही त्याला लाचार करून उपयोग नाही. राजकारण बंद करा, शेतकऱ्याला थेट मदत द्या. खतं बियाणं मिळतात का? नाही ना खत नाही म्हणते ते काही नाही. बियाणं कुठलं जे मागायचे ते बियाणं भेटत नाही ना. इकडे अनेक अडचणी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसमोर उभ्या टाकलेल्या आहेत. एकीकडे बँकांमध्ये कर्ज मिळत नाही, दुसरीकडे गेल्याच्या नंतर सावकारही कर्ज देत नाही. कारण आधीच शेतकऱ्यांच्या माथी ज्या पद्धतीनं भाव वाढ झाली आहे, त्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी जो आहे तो पूर्ण वैतागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं जे कर्जमाफीची घोषणा केली ते तात्काळ करावी. कारण ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना बँकांकडनं कर्ज दिलं जात नाही. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज नाही आहे त्या शेतकऱ्यांना देखील टाळाटाळ बँकांकडनं कर्ज दिल्यासंदर्भात केली जाते. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना जे आहे ते पेरणीपूर्व कर्ज उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून शेतकऱ्यांची पेरणी होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. मात्र या ठिकाणी जे आहे ते वेगळं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे ज्या बँकांकडनं शेतकऱ्यांना टाळाटाळ केली जाते त्या बँकांवरती कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं जोर धरू लागली. आता यावर प्रशासन आणि सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर रुंगडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.